व्यावसायिक अर्थशास्त्र समग्रलक्षी या विषयाचं दुसरं प्रकरण आपण सुरू केलेलं आहे। प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न। या प्रकरणातला तिसऱ्या मुद्द्याची चर्चा आज आपण करणार आहोत। 2.3 मुद्द्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी। राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर विवेचन मागच्या लेक्चरला केलेलं आहे। तर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या प्रमुख 3 पद्धती आहेत। त्यातली पहिली पद्धती आहे एकूण उत्पादन पद्धती। या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू व सेवांचा प्रवाह विचारात घेऊन एका विशिष्ट कालखंडामध्ये जेवढ्या वस्तू व सेवांची निर्मिती होते त्यांचं बाजार मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। दुसरी पद्धती आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पाहिली एकूण उत्पन्न पद्धती। या पद्धतीमध्ये घटक सेवा हा राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह आहे असं विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। या पद्धतीमध्ये एका विशिष्ट कालखंडात देशातील व्यक्ती आणि संस्थांना जे वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाची बेरीज केली जाते किंवा एका विशिष्ट कालखंडात उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। ही झाली एकूण उत्पन्न पद्धती। आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनाची तिसरी पद्धती आपण अभ्यासलेली आहे। त्या पद्धतीचं नाव आहे एकूण खर्च पद्धती। या पद्धतीमध्ये एका विशिष्ट कालखंडामध्ये समाजातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या खर्चाची एकत्रित बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। खर्चाचं प्रामुख्याने 3 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं। 1 खाजगी उपभोग खर्च, 2 गुंतवणूक खर्च, 3 सरकारी खर्च आणि त्यामध्ये निव्वळ उत्पन्न मिळवलं जातं। म्हणजे भारतीय नागरिकांनी परदेशातून मिळवलेल्या उत्पन्नातून परदेशातील नागरिकांनी भारतात मिळवलेलं जे उत्पन्न आहे ते उणे करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। तर याची सविस्तर चर्चा आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीची पाहिलेली आहे। त्यातील एक उपमुद्दा आपला राहिलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी। हा उपमुद्दा आपला राहिलेला आहे। तर आज आपण या उपमुद्द्याच्या संदर्भामध्ये विवेचन करणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणींचं प्रामुख्याने 2 गटात वर्गीकरण केलं जातं। 1 संकल्पनात्मक अडचणी आणि 2 व्यावहारिक अडचणी। संकल्पनात्मक अडचणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना जी आहे ती सुस्पष्ट नाही आहे, अस्पष्ट आहे, गोंधळात टाकणारी आहे। त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना ज्या अडचणी किंवा समस्या उद्भवतात त्यांना राष्ट्रीय उत्पन्न मापनातील संकल्पनात्मक अडचणी असं आपण म्हणतो। तसंच राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना खात्रीशीर आणि विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध न झाल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणींना आपण काय म्हणतो, व्यावहारिक अडचणी असं म्हणतो। तर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना येणाऱ्या या जो 2 प्रकारच्या अडचणी त्या 2 प्रकारच्या अडचणींची अगदी थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। तर त्यातली पहिली अडचण आहे संकल्पनात्मक अडचण। तर संकल्पनात्मक अडचणीमध्ये 1 नंबरची अडचण आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या। राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या। राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेची सर्वमान्य अशी एकही व्याख्या देता येत नाही। प्रत्येक अर्थशास्त्रज्ञाने विशिष्ट दृष्टिकोन विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिलेली आहे। आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4 व्याख्या पाहिल्या होत्या। त्यातली पहिली व्याख्या डॉक्टर मार्शल यांची व्याख्या पाहिली होती आपण। डॉक्टर मार्शल यांच्या व्याख्येमध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर एका विशिष्ट कालखंडात देशातील श्रम आणि भांडवल यांचा वापर करून नैसर्गिक साधनसामुग्रीच्या साहाय्याने उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं बाजार मूल्य त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो। पण या व्याख्येमध्ये 2-3 अडचणी प्रामुख्याने निर्माण होतात। या व्याख्येमध्ये वास्तव उत्पन्नाचा विचार केला जात नाही, दुहेरी मोजमाप होण्याची शक्यता असते, घसाऱ्याचं मापन करणं क्लिष्ट असतं। त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाची दुसरी व्याख्या पाहिली होती की जी व्याख्या प्राध्यापक पिगू यांनी दिली होती। वास्तव राष्ट्रीय उत्पादनाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद केली जाते त्याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न। म्हणजे प्राध्यापक पिगू यांनी विनिमय कार्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिली होती। म्हणजे
उत्पादित झालेल्या सर्व वस्तूंचा समावेश या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही, तर ज्या वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी विक्री होते त्याच वस्तूंच्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो आणि त्यामुळं स्वतःच्या उपभोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू या ठिकाणी विचारात घेतल्या जात नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची खरी कल्पना याही व्याख्येतून आपल्याला येत नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनाची तिसरी व्याख्या पाहिली होती, प्राध्यापक फिशर यांनी दिलेली व्याख्या होती. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या भागाचा प्रत्यक्ष उपभोग घेतला जातो त्या प्रत्यक्ष उपभोगाचा पैशातील मूल्य त्याला त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलेलं आहे. परंतु याही व्याख्येमध्ये उत्पादन आणि विनिमय विचारात न घेता उपभोग विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिलेली. परंतु ज्या टिकाऊ वस्तू असतात, दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू असतात, त्यांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अडचणी येतात. त्याच्यानंतर आपण भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची दिलेली व्याख्या पाहिली होती. ती व्याख्या म्हणजे एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं दुहेरी मापन न होता केलं जाणारं मापन त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं संबोधलेलं आहे. अर्थात याही व्याख्येमध्ये अंतिम वस्तू कशा मोजायच्या, मध्यस्थ वस्तू आणि अंतिम वस्तूमध्ये जे काही फरक आहे तो अतिशय सूक्ष्म फरक आहे, तो सूक्ष्म फरक कसा शोधून काढायचा यासारख्या अडचणी निर्माण झालेल्या. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाची सर्वमान्य अशी एक व्याख्या दिली जात नाही. नेमकी कोणती व्याख्या ही विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करायचं याबाबत ज्या अडचणी निर्माण होतात आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पनाच सुस्पष्ट नाही आहे, अस्पष्ट आहे, गोंधळात टाकणारी आहे, गुंतागुंतीची आहे. नेमकी कोणती व्याख्या विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचं मापन करायचं किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ समजून घ्यायचा याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अडचण आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती ही दुसरी महत्त्वाची अडचण आहे. जगातील वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या प्रमुख 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धती आहे एकूण उत्पादन पद्धती, दुसरी पद्धती आहे एकूण उत्पन्न पद्धती आणि तिसरी पद्धती आहे एकूण खर्च पद्धती. एकूण उत्पादन पद्धतीमध्ये काय करतो आपण, एका विशिष्ट कालखंडामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांची संख्या किंवा त्यांचं पैशातील मूल्य, बाजार किमतीनुसार येणारं मूल्य या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो आपण. आणि यासाठी आपण अर्थव्यवस्थेची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विभागणी करतो आणि अंतिम मूल्यवृद्धी पद्धती आणि अंतिम वस्तू मूल्य पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो. परंतु याही पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अनेक त्रुटी निर्माण होतात. त्याच्यानंतर आपण दुसरी राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धती पाहिली होती एकूण उत्पन्न पद्धती. यामध्ये एका विशिष्ट कालखंडात देशातील व्यक्ती आणि संस्थांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज किंवा एका विशिष्ट कालखंडात देशातील उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज आणि त्यामध्ये निव्वळ उत्पन्नाचा समावेश करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. परंतु याही पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना काही त्रुटी किंवा अडचणी निर्माण होतात. त्याच्यानंतर आपण तिसरी पद्धती पाहिली होती राष्ट्रीय उत्पन्न मापनाची एकूण खर्च पद्धती. या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण एका विशिष्ट कालखंडात देशातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या खर्चाची एकूण बेरीज म्हणजेच उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च आणि निव्वळ उत्पन्न यांची बेरीज करून आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं होतं. परंतु अनेक देशांमध्ये खर्चाची जी आकडेवारी आहेत ते व्यवस्थित किंवा योग्य पद्धतीने उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी नेमकी कोणती पद्धती सर्वमान्य याबाबतही विचारवंतांमध्ये किंवा अर्थशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत आणि म्हणून कोणत्या पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करायचं याबाबतच संभ्रम निर्माण झालेला आहे. आता भारतासारख्या देशामध्ये एक पद्धती न वापरता 2 पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलेलं आहे. उदाहरणार्थ ज्या क्षेत्रातील वस्तू व सेवांच्या उत्पादनाची आकडेवारी मिळते त्या ठिकाणी आपण उत्पादन पद्धतीचा वापर केलेला आहे, तर सेवा क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपण उत्पन्न पद्धतीचा वापर केलेला आहे. त्यामुळं नेमकी कोणती पद्धती अचूक आहे किंवा कोणत्या पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करायचं याबाबत अडचणी निर्माण होतात. तिसरा मुद्दा वस्तू व सेवांचा समावेश. तिसरा मुद्दा वस्तू व सेवांचा समावेश. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण काय करतो तर एका विशिष्ट कालखंडात
देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं बाजार मूल्य विचारात घेऊन आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो. परंतु काही वेळा उत्पादक किंवा उपभोक्ते स्वतःच्या उपभोगासाठी त्या वस्तू वापरतात आणि त्यामुळं त्या वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत नाही आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध न झाल्यामुळं त्यांची किंमत कोणती विचारात घ्यायची आणि त्याचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कसं मापन करायचं याविषयीच्या अडचण निर्माण होते. सेवांच्या बाबतीतही काही अडचणी निर्माण होतात. या संदर्भात आपण 2 मुख्य उदाहरणं घेऊ. पहिला मुद्दा, घरातील घरकाम जर मोलकरणीकडून आपण करून घेतलं तर त्या मोलकरणीला दरमहा विशिष्ट मजुरी दिली जाते आणि त्यामुळं त्या मजुरीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. जर तेच काम आपल्या घरातल्या गृहिणीने केलं तर ते विना मोबदला ते काम केलेलं असतं. काम सारखंच आहे. मोलकरणीने काम केलं तर ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होतं आणि घरातल्या गृहिणीने घरकाम केलं तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा खरा आकडा आपल्या समोर येत नाही. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की समजा शिक्षकाने इतर मुलांची शिकवणी घेतली तर शिक्षकाला इतर मुलांच्या शिकवणीपासून जे उत्पन्न प्राप्त होतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. परंतु त्याचबरोबर शिक्षकाने स्वतःच्याच मुलाला शिकवलं तर त्या मुलाकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही आणि त्यामुळं सारखंच काम करून एका कामाचा मोबदला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होतो आणि दुसऱ्या कामाचा मोबदला मात्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची खरी आकडेवारी किंवा खरा अंदाज करता येत नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर चौथी संकल्पनात्मक अडचण आहे किंमत बदल. चौथी संकल्पनात्मक अडचण आहे किंमत बदल. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन आपण पैशाच्या साहाय्याने करतो, परंतु देशातील किमतीच्या पातळीमध्ये सातत्याने बदल होत असतो. उत्पादनाच्या पातळीत बदल न होता सुद्धा जर किमतीच्या पातळीत वाढ झाली तर राष्ट्रीय उत्पन्नाचं मूल्य वाढतं. उत्पादन स्थिर आहे परंतु वस्तू व सेवांच्या किमती जर वाढल्या तर देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा सुद्धा वाढतो. या उलट देशातील वस्तू व सेवांच्या किमती जर कमी झाल्या, उत्पादन बदललेलं नाही, उत्पादन स्थिर आहे, परंतु देशातील वस्तू व सेवांच्या किमती जर कमी झाल्या तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा कमी येतो. म्हणजे उत्पादनाच्या पातळीत बदल न होता सुद्धा किमतीच्या पातळीत वाढ झाली तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा वाढतो आणि उत्पादनात बदल न होता सुद्धा किमतीच्या पातळीत घट झाली तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा कमी येतो आणि म्हणून खरा अंदाज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा करता येत नाही. खरा अंदाज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा करता येत नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर 5वी अडचण आहे अवैध उत्पन्न. बेहिशेबी पैसा जो असतो, अवैध उत्पन्न. भारतासारख्या देशामध्ये कर चुकवेगिरी करून काळा बाजार किंवा भ्रष्ट मार्गाने उत्पन्न मिळवलं जातं आणि या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. उदाहरणार्थ साठेबाजी, सट्टेबाजी, काळा बाजार, लाचलुचपत, भ्रष्ट मार्गाने मिळवलेलं उत्पन्न. या उत्पन्नावरती कुठलाही कर चुकवला जात नाही, त्यामुळे हे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीमध्ये येत नाही. परंतु या उत्पन्नाचा आकडा खूप मोठा आहे भारतामध्ये. 2018 साली 300 लाख रुपये हे आपल्या देशामध्ये काळा पैसा होता आणि एक प्रकारची समांतर अर्थव्यवस्था आपल्या देशामध्ये काळ्या पैशाची निर्माण झालेली आहे. एक समांतर अर्थव्यवस्था काळ्या पैशाची निर्माण झालेली आहे. या काळ्या पैशाचा वापर राजकारणामध्ये केला जातो, त्याचप्रमाणे वस्तू व सेवा, आरामदायी वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी केला जातो, परंतु तो राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग नाही. तर 300 लाख रुपये जे आहेत ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतर्भूतच नाही. त्यामुळं देशामध्ये एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण झालेली आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा खरा अंदाज किंवा खरी आकडेवारी आपल्याला उपलब्ध होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर 6वी अडचण आहे शासनाच्या सेवा. शासनाच्या सेवा. आपल्या देशामध्ये कल्याणकारी राज्याची भूमिका मांडण्यात आलेली आहे. आपल्या देशामध्ये कल्याणकारी राज्याची भूमिका मांडण्यात आलेली आहे आणि या कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमुळं सरकार आपल्या देशामध्ये रस्ते, वीज, पाणीपुरवठा, पोलीस आणि संरक्षण व्यवस्था यासारख्या, बगीचे यासारख्या महत्त्वाच्या सामाजिक सेवा पुरवतं. परंतु
या सेवाचा कोणाला किती लाभ झाला हे ठरवणं अतिशय अवघड आहे. उदाहरणार्थ, रस्त्यावरती जे विजेचे दिवे लावलेले असतात किंवा एखाद्या शहरातील जो सार्वजनिक बगीचा असतो त्या बगीच्याचा लाभ कोणाला किती मिळाला किंवा त्या सार्वजनिक दिव्यांचा लाभ कोणाला किती मिळाला, व्यक्तिगत लाभाचं मापन करता येत नाही आणि त्यामुळं व्यक्तिपरत्वे त्याची किंमत कशी आकारायची याही बाबतीत प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून शासनाच्या ज्या सेवा आहेत त्या सेवांच्या किमती कशा ठरवायच्या आणि शासकीय सेवांपासून मिळणारं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं की नाही याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर 7वा मुद्दा आहे मध्यस्थ वस्तू व अंतिम वस्तू भेद. मध्यस्थ वस्तू व अंतिम वस्तू भेद. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण फक्त अंतिम वस्तूंचं मूल्य विचारात घेतो, परंतु कुठली वस्तू मध्यस्थ वस्तू आणि कुठली वस्तू अंतिम वस्तू हे ठरवणं कठीण आहे. या संदर्भात आपण 2 उदाहरणं घेऊ. उदाहरणार्थ, मूल्यवृद्धीचा अभ्यास करताना आपण गव्हाचं उदाहरण घेतलं होतं. गव्हाचं पीठ आणि ब्रेड. तर गहू हा कच्चा माल झाला, गव्हाचं पीठ हे मध्यस्थ वस्तू झाले आणि ब्रेड ही अंतिम वस्तू झाली. परंतु हेच ब्रेड जर वडे बनवण्यासाठी तयार केलं तर ते मध्यस्थ वस्तू होतं. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये गहू ही अंतिम वस्तू आहे, कारण शेतकऱ्याने जर गव्हापासून पीठ तयार केलं नाही आणि ते विकलं नाही गिरणी मालकाला तर ती वस्तू शेतकऱ्याच्या दृष्टीने अंतिम वस्तू होईल. गिरणी मालकाने पीठ जर बेकरी मालकाला विकलं नाही तर पीठ हे अंतिम वस्तू होईल. आणि ब्रेडची निर्मिती करणारी जी बेकरी मालक असतो त्याने जर ब्रेड हॉटेल व्यावसायिकांना विकलं आणि त्या हॉटेल व्यावसायिकांनी त्याच्यापासून वडे तयार केले तर ती सुद्धा अंतिम वस्तू होणार नाही. त्यामुळं मध्यस्थ वस्तू आणि अंतिम वस्तू याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म भेद आहे आणि तो भेद ठरवता येत नाही. ठरवताना अनेक अडचणी येतात आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अनेकविध अडचणी येतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि आता शेवटची अडचण आपण पाहू, हस्तांतरित उत्पन्न. शेवटची अडचण हस्तांतरित उत्पन्न. हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय? कुठलंही काम न करता सरकारकडून मदतीच्या स्वरूपामध्ये अर्थसहाय्याच्या स्वरूपामध्ये जे उत्पन्न प्राप्त होतं त्याला आपण काय म्हणतो? हस्तांतरित उत्पन्न होतं. उदाहरणार्थ, बेकारांना दिला जाणारा बेकारी भत्ता, नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारकडून दिलं जाणारं अर्थसहाय्य, अंध, अपंग, दारिद्र्यरेषेखालील लोक यांना सरकारने दिलेलं सहाय्य किंवा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रूपात दिलेलं सहाय्य हे कुठलंही काम न करता मिळालेला मोबदला आहे. या मोबदल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही, परंतु या उत्पन्नाचा विनियोग समाजातील वेगवेगळ्या वर्गाकडून वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी केला जातो. आणि मग जर ते वस्तू व सेवा त्या हस्तांतरित उत्पन्नाच्या सहाय्याने खरेदी केल्या तर तो राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग होतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण हस्तांतरित उत्पन्न वगळतो, परंतु त्या हस्तांतरित उत्पन्नाच्या सहाय्याने वस्तू व सेवा खरेदी केल्या तर मात्र आपल्याला ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होतं. अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही अस्पष्ट आहे, गोंधळात टाकणारी आहे. आणि मग राष्ट्रीय उत्पन्नाचं नेमकं मापन कसं करायचं, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कशी ठरवायची, कोणत्या वस्तू व सेवांचा समावेश करायचा, मध्यस्थ वस्तू अंतिम वस्तूमध्ये कसा भेद करायचा, यासारख्या असंख्य अडचणी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना येतात. या अडचणींना आपण संकल्पनात्मक अडचणी असं म्हणतो. आता आपण दुसरा भाग पाहणार आहोत, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना येणाऱ्या अडचणी. अनेक देशांमध्ये खात्रीशीर आणि विश्वसनीय आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नाची न मिळाल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणींना राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी असं आपण म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी असं म्हणतो. तर या अडचणीमध्ये पहिली अडचण आहे असंघटित क्षेत्राचं प्राबल्य. असंघटित क्षेत्राचं प्राबल्य. आपण भारताचा जर विचार केला तर भारतातील एकूण कामगारांपैकी 93% कामगार हे कुठं काम करतात? असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. उदाहरणार्थ, हॉटेल असेल, चहाचे मळे असतील, शेती क्षेत्र असेल, घरकाम करणाऱ्या स्त्रिया असतील. तर हाचा वर्ग किती आहे आपल्या देशामध्ये? 93%. आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या फक्त किती आहे? 7%. त्यामुळं आपल्या देशामध्ये 7% श्रमिकांना किती वेतन मिळतं त्याची तंतोतंत आकडेवारी उपलब्ध होऊ शकते, परंतु खूप मोठा भाग आहे
अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत, असे कामगार 93%. ते हे कामगार कुठल्याही प्रकारचे हिशेब ठेवत नाही, खर्चाच्या नोंदी ठेवत नाही, त्यांना कामामध्येही सातत्य नाही आहे, त्यांना किती वेतन मिळेल याच्याविषयी शाश्वती नाही आहे. आणि त्यामुळं असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या 93% असल्यामुळं, आणि हे 93% हे लोक, त्यातील बहुतांश लोक अडाणी किंवा निरक्षर आहेत. त्यांनी मिळालेल्या कामाचं जे दाम असतं त्याची कुठेही पद्धतशीर नोंद त्यांच्याकडून केली जात नाही. आणि त्यामुळं 93% जे श्रमिक आहेत आपल्या देशातील, त्यांच्या उत्पन्नाची आणि खर्चाची आकडेवारीच उपलब्ध होत नाही. आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अडचण निर्माण होते असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा वस्तू विनिमय. वस्तू विनिमय. भारत हा एक खंडप्राय देश आहे. आपल्या देशामध्ये बहुसंख्य जनतेपैकी अजूनही दुर्गम भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये, जंगल क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. आणि हे आदिवासी लोक आपला व्यवहार करण्यासाठी प्रामुख्याने चलनाधिष्ठित अर्थव्यवस्था असूनही वस्तूचा वापर करतात. एक वस्तू घ्यायची आणि त्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू विकत घ्यायची, म्हणजे स्वतःजवळची वस्तू द्यायची आणि आपली वस्तू विकत घ्यायची. शेती क्षेत्रातही शेतकरी वर्ग अन्नधान्याच्या साहाय्याने इतर वस्तू खरेदी करतो. अशा वस्तू विनिमयाचं प्रमाण अलीकडे जरी कमी होत असलं तरी अजूनही भारतामध्ये वस्तू विनिमयाचं अस्तित्व डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशामध्ये आणि शेती क्षेत्रातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं. आणि त्यामुळं जर वस्तू विनिमयाच्या साहाय्याने व्यवहार झाले तर त्या व्यवहारांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतच नाही. आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा खरा किंवा अचूक आकडा समजायला अडचणी येतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर तिसरी अडचण आहे दुहेरी मापनाची समस्या. दुहेरी मापनाची समस्या. अडचण क्रमांक 3 आहे दुहेरी मापनाची समस्या. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण काय करतो, अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेतो. परंतु खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेताना बऱ्याच वेळा मध्यस्थ वस्तूंचं मूल्यसुद्धा आपण काय करतो, विचारात घेतो. उदाहरणार्थ कापसाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, शेतकरी कापूस पिकवतो म्हणून कापसापासून मिळणारं उत्पन्न शेतकरी आपल्या उत्पन्नामध्ये घेतो. उद्योग संस्था कापसापासून सूत तयार करते, धागा तयार करते आणि म्हणून कापड तयार करते आणि म्हणून उद्योग संस्थासुद्धा कापसाचा होणारा खर्च हा आपल्या उत्पन्नाचा भाग समजते. आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये मध्यस्थ वस्तू कोणती आणि अंतिम वस्तू कोणती त्याच्यामध्ये सूक्ष्म भेद करणं कठीण असल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा खूप मोठा फुगवटा येण्याची शक्यता असते. राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा खूप जास्त होण्याची शक्यता असते. तर त्यामुळं दुहेरी मापन टाळायचं कसं हा एक मुख्य प्रश्न आहे. कारण एकच वस्तू अनेक ठिकाणी कच्चा माल आणि मध्यस्थ वस्तू म्हणून वापरली जाते आणि प्रत्येक टप्प्यात जर त्या वस्तूचा खर्च विचारात घेतला तर मग मात्र राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा खूप मोठा येण्याची शक्यता आहे. आपण मूल्यवृद्धी पद्धतीमध्ये पाहिलं होतं की मूल्यवृद्धी पद्धतीनुसार 10,000 रुपये आपण ब्रेडची किंमत विचारात घेतली पाहिजे. परंतु जर मूल्यवृद्धी पद्धतीचा वापर केला नाही तर 31,000 रुपये ही ब्रेडची किंमत आपल्याला विचारात घ्यावी लागते असं आपल्याला म्हणता येईल. चौथी समस्या आहे अज्ञान व निरक्षरता. अज्ञान व निरक्षरता. भारतामध्ये शिक्षण प्रसार करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सरकारने अनेक कार्यक्रम राबवले आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साक्षरतेचं प्रमाण हे वाढत गेलेले. तरीसुद्धा 2011ची जर आकडेवारी आपण विचारात घेतली तर अजूनही आपल्या देशामध्ये साक्षर लोकांचं प्रमाण फक्त 74% आहे आणि 26% लोकसंख्या आपल्या देशातील निरक्षर लोकसंख्या आहे. म्हणजे 2011 साली आपल्या देशाची लोकसंख्या 121 कोटी होती, त्याच्या 26 कोटी म्हणजे जवळजवळ 32 कोटी लोक. अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे 32 कोटी लोक आपल्या देशातील निरक्षर आहेत, अडाणी आहेत. आणि ते निरक्षर आणि अडाणी असल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या खर्चाच्या नोंदी हे लोक ठेवत नाही, उत्पन्नाच्या नोंदी ठेवत नाही, खर्चाच्या नोंदी ठेवत नाही. आणि त्यामुळं खरी आकडेवारी किंवा अचूक आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नाची आपल्याला प्राप्त होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर 5वी समस्या आहे इतर व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न. इतर व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न.
इतर व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न. आपल्या देशामध्ये शेती हा सर्वात मोठा व्यवसाय आहे, परंतु आपल्या देशातील शेतीचं स्वरूप हे हंगामी स्वरूपाचं आहे, मोसमी स्वरूपाचं आहे. त्यामुळं शेती क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला वर्षातून 4 ते 5 महिने रोजगार उपलब्ध होतो आणि 8 महिने त्याला शेती क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होत नसल्याने हा मजूर इतर व्यवसाय करतो, हस्तव्यवसाय करतो, कुटीर व्यवसाय करतो, किराणा दुकान चालवतो, रिक्षा चालवतो, कुक्कुटपालन करतो, दुग्ध व्यवसाय, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतो. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना विविध व्यवसायापासून मिळणारं सर्व उत्पन्न एकत्रितरित्या तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबामध्ये विचारात घेत नाही, तर फक्त एकाच व्यवसायाचं उत्पन्न तो विचारात घेतो. उदाहरणार्थ फक्त शेती क्षेत्रामधून प्राप्त होणारं उत्पन्नच तो विचारात घेतो आणि इतर व्यवसायापासून त्याने जे उत्पन्न मिळवलं असतं त्या उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर 6वी समस्या आहे योग्य मापदंडाचा अभाव. योग्य मापदंडाचा अभाव. आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं पैशातील मूल्य विचारात घेतो, परंतु पैशाचं मूल्य हे कायम स्वरूपाचं स्थिर नसतं. जेव्हा किमतीच्या पातळीत वाढ होते तेव्हा पैशाच्या मूल्यामध्ये घट होते आणि जेव्हा किमतीच्या पातळीत घट होते तेव्हा पैशाच्या मूल्यात वाढ होते. म्हणजे ज्या मापदंडाचा वापर करून आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो ते मोजतानाच जे मापदंड आपण वापरतो पैसा, त्या पैशाचीच किंमत स्थिर नसल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची खरी आकडेवारी आपल्या देशामध्ये मिळत नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर आकडेवारीतील त्रुटी. 7वी समस्या आहे आकडेवारीतील त्रुटी. आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना प्रत्यक्ष काम करताना जे उत्पन्न प्राप्त होतं त्याचाच समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो. परंतु छंद म्हणून एखाद्या व्यक्तीने काही कलाकुसरीची वस्तू तयार केली आणि ती बाजारामध्ये त्या वस्तूची विक्री केली, प्रचंड किंमत त्याला मिळते, पण ती वस्तू ही छंद म्हणून केलेली आहे आणि म्हणून त्या वस्तूच्या विक्रीपासून मिळणारं उत्पन्न आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येत नाही. आपल्या घरासमोर मोकळी जागा असते, परसबाग असते, त्या परसबागांमध्ये आपण फुलांची लागवड करतो, फळांची लागवड करतो, भाज्यांची लागवड करतो आणि त्याची बाजारामध्ये विक्रीसुद्धा केली जाते आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न हे आपण वेगळं उत्पन्न मानतच नाही आणि त्यामुळं त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आकडेवारी गोळा करताना ही जी त्रुटी राहून जाते त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा काय येतो, कमी येतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटचा मुद्दा 8वा मुद्दा आकडेवारी गोळा करताना येणारे अडचणी. आकडेवारी गोळा करताना येणाऱ्या अडचणी. आकडेवारी गोळा करताना येणाऱ्या अडचणी. भारत हा जगातील एक विस्तीर्ण देश आहे आणि आपल्या देशामध्ये जवळजवळ 135 कोटी लोकसंख्या राहते आणि वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये हा देश विभागलेला आहे आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये शास्त्रशुद्ध आकडेवारी गोळा करणाऱ्या विशेषीकृत संस्था नाही आहेत. तसंच जे सरकारी अधिकारी आहेत राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करणारे ते प्रशिक्षित नाही आहे आणि त्यामुळं बऱ्याच वेळा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी हे सरकारी पातळीवरती गोळा केली जाते आणि जे शासकीय अधिकारी असतात ते प्रत्यक्षात कुठल्याही क्षेत्रावर न येता अगदी कार्यालयात बसून काय करतात, राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज वर्तवून आकडेवारी गोळा करतात. पिकांच्या आकडेवारी बाबतही तसं आहे. कुठलाही तलाठी शेतकऱ्याच्या शेतावर येत नाही. अंदाजे मागच्या वर्षी किती सोयाबीन पिकाचं क्षेत्र होतं किंवा बाजरीच्या पिकाचं किती क्षेत्र होतं हे अंदाजे विचारात घेतलं जातं आणि त्या विचाराच्या आधारे मग ती आकडेवारी गोळा केली जाते आणि अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करणाऱ्या विशेषीकृत संस्था नाही आहेत. तसेच प्रशासकीय अधिकारी हे प्रशिक्षित नाही आहेत आणि त्यामुळं अगदी कार्यालयात बसून राष्ट्रीय उत्पन्नाचे अवाजवी अवास्तव असे अंदाज व्यक्त केले जातात आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची खरीखुरी आकडेवारी, वास्तव आकडेवारी किंवा अचूक आकडेवारी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा नेमका आकडा हा
समजून येत नाही असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या अडचणीचे 2 प्रकार पाहिले होते. त्यातला पहिला प्रकार पाहिला होता राष्ट्रीय उत्पन्न मापनातील संकल्पनात्मक अडचणी. संकल्पनात्मक अडचणी म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पनाच मुळात अस्पष्ट आहे, गोंधळात टाकणारी, आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना ज्या अडचणी येतात त्यांना आपण संकल्पनात्मक अडचणी असं म्हटलं होतं. यामध्ये एकूण 8 अडचणींची आपण चर्चा केलेली आहे, एकूण 8 अडचणी पाहिलेल्या आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना खात्रीशीर किंवा विश्वसनीय आकडेवारी न प्राप्त झाल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना ज्या अडचणी येतात त्यांना आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी असं म्हणतो. आणि त्याही 8 अडचणींची आपण तपशीलवार चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी या मुद्द्यावरती सविस्तर विवेचन केलेलं आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणीचं 2 गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे आणि प्रत्येक गटात येणाऱ्या ज्या 8 अडचणी आहे त्याची आपण सविस्तर चर्चा या मुद्द्यामध्ये केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणींचं सविस्तर विवेचन केलेलं आहे.